अंतिम फेरीला अजून अवकाश असला तरी सुद्धा बीडचे राजू बाबा शेख हे तिथे जाऊन पोहोचलेले आहेत. पण पुढच्या भागामध्ये कुठली पावलं गेलेली आहेत? गुणानुक्रम पदकांची बेरीज माझ्या हातात आलेली आहे कालच्या एपिसोडच्या आणि आजच्या एपिसोडच्या. त्यामध्ये पैकीच्या पैकी पदक दोन्ही एपिसोड मध्ये दोन्ही परीक्षकांनी ज्यांना दिली, मकरंद सरांनी 20 पदकं आणि मुग्धा मॅडमनी सुद्धा 20 पदकं. त्यांना मिळणार आहे मानाचं पहिलं कडं. शिवाजी चौक कलागृह जुचंद्र. मकरंद सरांनी दिली 19 पदकं आणि मुग्धाने सुद्धा 19 पदकं दिली. एकूण 38 पदकं ज्यांना मिळालेली आहेत दोन एपिसोडला मिळून. त्यांना मिळतंय पुढचं मानाचं कडं. मिहीर खेडेकर आणि संघ. यानंतर मकरंद सरांनी 19 पदकं दिलेली आहेत ज्यांना. मुग्धाने सुद्धा 19 पदकं. दोन्ही एपिसोड मध्ये मिळून 38 पदकं ज्यांनी मिळवली त्यांना हे तिसरं मानाचं कडं. शाहीर देवानंद माळी आणि त्यांचे सहकारी सांगली येऊन. मकरंद सरांनी 19 पदकं पुन्हा दिली. पुन्हा मुग्धाने सुद्धा 19 दिली. यांची बेरीज 38 आहे. आणि चौथं मानाचं कडं जाते पार्लेकर मुंबई यांना. शेवटचं मानाचं कडं ज्यांना मिळतंय तो ग्रुप, ती व्यक्ती कोण आहे? पॉइझन रॉकस्टार यांना मकरंद सरांनी आणि मुग्धा मॅडमनी जेवढे गुण दिलेले आहेत त्यापेक्षा नंदिता विखार हिला जेवढे गुण दिलेले आहेत त्यांची बेरीज फक्त सांगतो. पॉइझन रॉकस्टार यांना मकरंद सरांनी 19, मुग्धाने 19, 38 गुण दिले आणि नंदिता विखारला 18 आणि 18 36 गुण मिळालेले आहेत. त्याचमुळे पुढचं पाऊल हे पॉइझन रॉकस्टार नागपूर यांचं आहे. नंदिता आणि आमचा या कार्यक्रमापुरता प्रवास इथपर्यंतचा होता. पण मला खात्री आहे की अवघा महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातून जगभरातून हिच्याविषयी प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आणि मॅडम मला ठाऊक आहे की हिचा जो नाच आहे, मकरंद सर म्हणालेच होते की हिच्या अंगात आहे, तो थांबणार नाहीये आणि तो तुम्हीही थांबवू नका आणि ती सुद्धा थांबवणार नाहीये. बरोबर ना नंदिता सर? नंदिताची बार्बी किंवा लावणी क्वीन किंवा आमची कठपुतळी, त्याच्यानंतर आजची परी, मला असं वाटतच नाही की प्रेक्षकातनं कोणीही म्हणेल की बाबा आम्हाला तिचा हा परफॉर्मन्स आवडला नाही. असं होऊच शकत नाही. त्यामुळे सगळ्यांची टाळी तिला मिळालीच आहे आणि वी विल मिस यू. ओके, भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पाहायला विसरू नका केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे.